नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 2 आहे, ज्यामध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून स्टाफ नर्स, जीएनएम आणि एएनएम या पदाकरिता आपण परीक्षाभिमुख अशी अभ्यासक्रम अनुसरून अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। या व्हिडिओच्या मागील पार्टमध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहिले आहेत व त्यासोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन थोडक्यात त्यामध्ये आपण इन्क्लूड केलेली होती, जे की टीसीएसने विचारली गेली। तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारितच नवी मुंबई महानगरपालिकेसाठी आपण या 2 पदाकरिता म्हणजे स्टाफ नर्स, जीएनएम आणि एएनएम पदाकरिता आपण परीक्षाभिमुख अशी काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। जर तुम्ही या पदाकरिता अर्ज केला असाल किंवा करणार असाल तर आपले व्हिडिओ हे सर्व इम्पॉर्टंट असणारे असतील तुमच्या येणाऱ्या पदभरती करता। व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर पाहू आपल्याच्या या भाग 2 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, नवी मुंबई मनपा, ज्यालाच की आपण NMMC असं देखील म्हणतो, तद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयाचे नाव कोणते? तर जे NMMC द्वारे चालवलं जाणारं रुग्णालय, त्या रुग्णालयाचं नाव कोणतं किंवा नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की NMMC जनरल हॉस्पिटल वाशी असं जे आहे त्या रुग्णालयाचं नाव आहे। तर थोडक्यामध्ये हे NMCC म्हणजे थोडक्यामध्ये तर नवी मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन संदर्भातला हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवून घ्या, बेसिक प्रश्न। त्यानंतरचा प्रश्न 2 आपला असा आहे, खालीलपैकी NMMC चे प्राथमिक कार्य नाही, जे की कोणते प्राथमिक कार्य नाही असा आहे प्रश्न। तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की वीज पुरवठा हे जे आहे, जे की NMMC थोडक्यामध्ये जे काही प्राथमिक कार्य नाही, तर हे कोणाचं कार्य आहे? तर ते आहे MSEDCL, जे काही महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे त्याचं हे काम आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न क्रमांक 3 असा आहे, NMMC च्या कचऱ्यापासून ऊर्जा योजनेचा उद्देश काय आहे? तर जे काही कचरा आहे त्या कचऱ्यापासून, तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की वीज निर्मिती हा जो आहे याचा उद्देश आहे। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचा उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला 4, नवी मुंबईला मुंबईचे असे संबोधले जाते, तर नवी मुंबईला जे आहे मुंबईचं काय संबोधले जातं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की जुळे शहर असं जे आहे थोडक्यात संबोधले जाते। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 5वा असा आहे, महिला व बाळकाच्या जे काही आरोग्याशी संबंधित भारत सरकारच्या राष्ट्रीय कार्यक्रम कोणता आहे? तर जे महिला आणि बालक असतात त्यांच्या आरोग्याशी संबंधित, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरील सर्वच, ज्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आणि राष्ट्रीय कुपोषण मुक्त भारत हे सर्व जे आहे, जे की महिला व बालका आरोग्याच्या संबंधित भारत सरकारचे राष्ट्रीय कार्यक्रम आहेत, म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025च्या A to Z व संपूर्ण तयारीसाठी आपले अतिशय संभव प्रश्नसंच, नोट्स व टेक्निकल तुम्ही घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आपण टीसीएस पॅटर्न आधारित तुमचा A to Z अभ्यासक्रम कव्हर केला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित व बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व त्यासोबतच आपण तांत्रिकीचे प्रश्न देखील तुम्हाला कव्हर करून दिलेले आहे। जे काही तुमचा NMMCचा जो अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून हे सर्व काही कम्प्लिटली बनवण्यात आलेलं आहे व त्यासोबतच टीसीएसचे जेवढे काही आतापर्यंतचे अतिसंभव प्रश्न आहेत व टीसीएसचे जेवढे काही महत्त्वपूर्ण प्रश्न रिपीट होऊ शकतात ते देखील आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। तर परीक्षेतील येतील असे या स्वरूपाचे आपण प्रश्न यामध्ये कव्हर केले आहेत व कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी तुमच्यासाठी हे परफेक्ट असणार असेल। जसं की आपण BMCच्या निरीक्षक व कार्यकारी सहाय्यक या पदासाठी या प्रकारचे आपले नोट्स व टेस्ट सिरीज तुम्हाला दिलेले होते, ज्यामधून बरेच विद्यार्थी जे आहेत की यशस्वी झालेले आहे। त्याचे रिझल्ट आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील ऑलरेडी दिलेले आहे, तुम्ही तेथे पाहून हे आपला क्रॅश कोर्स आहे तो लगेचच्या लगेच घेऊ शकता। यामध्ये आपण पदानुसार तुम्हाला तांत्रिकी प्रश्नसंच देखील उपलब्ध करून दिले आहे। तुम्हाला कोणत्याही पदाकरता टेक्निकल हवा असेल तर टेक्निकल देखील आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्याची प्राइस आपण फक्त 500 रुपये ठेवलेली आहे। सध्या स्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये ही प्राइस देखील वाढू शकते, त्यामुळे जर तुम्ही अजूनही घेतला नसाल तर तुम्ही मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या। आणि जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही बुक्स घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला महागडे कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल। तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा आणि मिळवण्यासाठी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलला मेसेज करून सर्व काही याची सॉफ्ट कॉपी तुम्ही लगेच मिळवू शकता।
तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना NMCची एक्झाम कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर कराच, कारण का त्यामध्ये आपण तुम्हाला परीक्षाभिमुख असं परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं व त्यासोबतच तुमचं आकलन पद्धती त्या परीक्षेच्या नियोजना पद्धतीने व्हावी या दृष्टिकोनातून आपण सर्व काही त्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला कोणतेही बुक्स घेण्याची अजिबात गरज पडणारी नाही जर आपला तुम्ही क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल योग्य त्या पद्धतीनं वापर केला तर। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे 6वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रोगासाठी BCG लस दिली जाते? तर BCG लस कोणत्या रोगासाठी दिली जाते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की तपेदिक। तर तपेदिक हे थोडक्यामध्ये कोणत्या रोगाला म्हटलं जातं तर ते आहे क्षयरोग। क्षयरोगाला जे काय नाव आहे ते आहे तपेदिक असं देखील नाव आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये TB असं देखील म्हणतो, शॉर्टमध्ये TB देखील म्हणतो। तर हे देखील तुम्ही एक नाव लक्षात ठेवून घ्या तपेदिक, कारण का यामध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला असं जर ऑप्शन आलं तर त्यामुळे तुम्ही कन्फ्युजन जाऊ शकता 100%। त्यामुळे कन्फ्युजनमध्ये न राहता तुम्ही हे देखील ऑप्शन लक्षात ठेवून घ्या। त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा, मातेला प्रस्तुतीनंतर कितव्या दिवसात जे की किंग लस दिली जाते? तर किंग लस कित्या जी की दिली जाते दिवसात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 3 दिवस ही जी आहे जी थोडक्यात लस दिली जाते। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल आणि तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये पाहायला मिळणारे असतील। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 8वा असा आहे पुढचा आपला, पोलिओ लस कितव्या महिन्यापर्यंत मुलांना जी की दिली जाते? पोलिओची लस, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की 5 वर्षापर्यंत जी आहे ही पोलिओची लस दिली जाते। ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 9वा आपला, गर्भवती महिलांसाठी कोल्ड आणि फ्लूच्या लसचे जे की कोणते प्रकार आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की H1 आणि N1 हे जे आहे थोडक्यामध्ये प्रकार आहेत कोल्ड आणि फ्लू लसचे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 10वा, ज्या मुलांना जन्मानंतर त्वरित लस दिली जाते त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की प्राथमिक लस असं जे आहे थोडक्यामध्ये त्याला म्हटलं जातं। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 11वा आपला, कुपोषणासाठी निओनाटॉल पद्धती कोणत्या प्रकारे उपयुक्त ठरते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की स्तनपान यामध्ये उपयुक्त ठरते। त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, महिलांच्या तंत्रज्ञानासाठी सुलभ सेवा काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की आरोग्य सेवा पोर्टल हे जे आहे महिलांच्या तंत्रज्ञानासाठी जे की सुलभ सेवा आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा, दुरुस्ती लस हा संकल्पना कोणत्या लसीसाठी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ज्यालाच की डेप्थेरिया असं जे आहे ते म्हटलं जातं यासाठी आहे। त्यानंतरचा प्रश्न 14वा, लसीकरणाच्या वेळेस शरीरातील प्रतिकारशक्ती उत्तेजन देणारा घटक कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, ज्यालाच की अँटीबॉडी असं देखील म्हटलं जातं। त्यानंतर प्रश्न 15वा, गर्भवती महिलांसाठी आवश्यक असलेल्या आहारातील कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की आयरन हा घटक आहे। त्यानंतर प्रश्न 16वा, मुलीच्या जन्मानंतर कितव्या महिन्यात HPV लस दिली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 6 महिने ही जी आहे थोडक्यामध्ये लस दिली जाते। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये काही आपण टॉप 16 क्वेश्चन होते जे की आपण स्टाफ नर्स GNM आणि ANM साठी आपण पाहिलेले आहेत। तर यामधला प्रश्नांचे दर्जे पाहता ज्यामध्ये जे अवघड स्वरूपाचे प्रश्न आहेत ते GNM साठी येणारे असतील, तर जे काही आपले मीडियम पातळीचे असतील ते ANM साठी तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारले जाऊ शकतात। आणि ज्यांना कोणाला A to Z स्टडी मटेरियल हवा असेल ज्यामध्ये स्टाफ नर्स असो किंवा इतर कोणत्याही पदासाठी ते आपल्याकडे उपलब्ध आहे, लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घेऊ शकता, ज्यामध्ये आपण TCS पॅटर्न आधारित A to Z अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे। व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व संपूर्ण काही NMCची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करून तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेट्ससोबत, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।